आपण पाचोरा शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपल्या आणि पाचोरा वासियांच्या साक्षीने पार पडलेलं आहे। त्याच्या ज्या ठिकाणी मी प्रेस घेतोय ते आपल्या गावाचं तालुक्याचं ग्रामदैवत खंडेराव महाराज यांच्या समाधीस्थळी मंदिरामध्ये आपण ही प्रेस घेतोय। गेल्या अनेक वर्षापासून अनेकांची इच्छा होती की हा जो परिसर आहे हा डेव्हलप व्हावा। या परिसरामध्ये मागच्या काळामध्ये आदरणीय प्रकाश बापू या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना आपण काही निधी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निधी तुटपुंज असल्या कारणाने या जागेची आपण पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट करू शकलो नाही। परंतु मला आज सांगताना आनंद होतो की तब्बल 5 करोड रुपयाचा निधी पर्यटनाच्या माध्यमातून या खंडेराव महाराजांच्या या टेकडीला करण्याच्यासाठी आपण या ठिकाणी घेतला। त्याचं काम पूर्णत्वासकडे येतं आहे। जर मी आज थेट बायकार थेट आपल्या मंदिरापर्यंत वरती आलेलो आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या परिसराचं चित्र बदललेलं आपल्याला दिसेल। संपूर्ण पाचोरा शहर आणि तालुका खंडेराव महाराजांच्या दर्शना आल्यानंतर किमान 4 तास इथून जाणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या पर्यटनाच्या माध्यमातून खंडेराव महाराजांच्या या टेकडीवर होते आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आपण दुसरा एक प्रयत्न केलेला आहे की जे तरुण आहेत त्या तरुणांना क्रीडा संकुलाची अनेक वर्षापासूनची मागणी होती। आपण ज्या ठिकाणी क्रीडा संकुल घेतोय त्या क्रीडा संकुलामध्ये 400 मीटरचा ट्रॅक आहे, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आहेत की जेणेकरून हा सगळा तरुण जो आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा एक रेकॉर्ड आहे की इथे मिलिटरी असेल, पोलीस असेल, याच्यामध्ये उच्चांक गाठणारा आमचा पाचोरा आणि भडगाव तालुका आहे। त्यांच्या सगळ्या सुखसुविधांसाठी, व्यायामासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता 5 करोड रुपयाचा निधी आपण क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून दिला आहे। आणि त्या क्रीडा संकुलाला कनेक्टिंग आपण या पर्यटनाच्या माध्यमातून काकानबर्डीच्या या टेकडीला सुंदर असं डेव्हलप करून क्रीडा संकुलाच्या माध्यमातूनच वरती काकानबर्डीपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली। तिसरं आता यानंतर ज्याचं आपण भूमिपूजन करणार आहे ते म्हणजे कृषी भवनाचं। आता इथून गेल्यावर आपण कृषी भवनाचं भूमिपूजन करतो आहोत। कृषी भवन सुद्धा एक अद्यावत असं कृषी भवन आपलं मंजूर झालेलं आहे। त्याची किंमत, कृषी भवनाची किंमत जी आहे रुपये 1389 लक्ष रुपये या ठिकाणी मंजूर झालेत, म्हणजे जवळपास 14 करोड रुपयाचा निधी आपल्या कृषी भवनासाठी मंजूर झालेला आहे। त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी भूमिपूजन आपण करतो। त्या कृषी भवन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या पाचोरा तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। तालुकाभरातून आलेला सर्व शेतकऱ्यांसाठी एक सुंदर असं कृषी भवन त्या ठिकाणी असेल, माती परीक्षण केंद्र असेल, वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देणारं एक दालन आमच्या शेतकरी बांधवांसाठीचं असेल। असे अनेक विषय आपल्याला त्या ठिकाणी करण्याची संधी या कृषी भवनाच्या माध्यमातून आहे। त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून आपण पाचोरा शहरामध्ये जे वेगवेगळे विषय होते ते म्हणजे अपूर्ण अवस्थेत असलेली पाणी पुरवठ्याची योजना, अपूर्ण अवस्थेत असलेली ड्रेनेजची योजना आणि अपूर्ण असलेले रोड, या संदर्भामध्ये अनेक आमच्या शहरवासियांच्या तक्रारी असायच्या। याचं कारण असं आहे की अनेकांना वाटायचं की आता पाणी पुरवठ्याची योजना संपली, पुन्हा मंजूर होईल की नाही। पण आपण पाणी पुरवठ्याची योजना पुन्हा मला वाटतं 60 करोड रुपयाचा निधी पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मंजूर केला, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, कामाला देखील सुरुवात झालेली आहे। त्याच पद्धतीने ड्रेनेज कितीचं आहे?
ड्रेनेज 58 कोटी रुपयाचं ड्रेनेजची योजना जी अपूर्ण राहिलेली होती, त्या 58 कोटी रुपयाची ड्रेनेजची योजना देखील मंजूर होऊन टेंडर झालेलं आहे. आता ह्या दोघी पुढे काम चालेल आणि त्याच्यानंतर 104 करोड रुपयाचा रोड DPR आपला मंजूर होऊन वर्क ऑर्डर झाली. त्याच्यामुळे आता रेल्वे लाईनच्या इकडचा म्हणजेच भडगाव रोडकडचा जो परिसर आहे तो 100% कॉन्क्रिटीकरण होऊन पाणी आणि ड्रेनेज या तिघही गोष्टी कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या 6 महिन्याच्या आत संपतील अशा पद्धतीची व्यवस्था या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. आता ग्रामीण भागासाठी जे अनेक विषय आपण या ठिकाणी घेतले, मग ते बजेटमधले असतील, ग्रामविकासमधले असतील, CMJSYचे असतील, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण रस्त्यांची कामं मंजूर केली. त्याच्यात आत्ता परवाच एक CMJSYच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रस्ते मंजूर केले. त्याच्यात घोळ ते सांगवी हा जो रस्ता आहे त्याची लांबी 3 किलोमीटर आहे, किंमत 2.5 करोड रुपये. लासगाव कुरंगी ते दुसखेडा हा जो रस्ता होता तो अनेक दिवसापासूनचा प्रलंबित होता, त्याच्यासाठी 11.5 किलोमीटरची लांबी आहे, त्याच्यासाठी 14,88,00,000 रुपये एवढ्या किमतीचा तो रस्ता आहे. त्यानंतर वडगाव आंबे, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, भोजे, चिंचपुरा, जवखेडा, दिगर ते सिंदाड रस्ता हा 10.7 किलोमीटरचा आहे, त्याच्यासाठी 1442 रुपयाची ती किंमत आहे. लोहारी बुद्रुक, आर्वे, मोंढाळे ते खडकदेवळा हा रस्ता लांबी 8.5 किलोमीटर, किंमत 1245 नगरदेवळा निपाणे ते तालुका हद्द हा ठाकरे रस्ता म्हणून प्रचलित आहे. तो गेल्या अनेक वर्षापासून त्याची मागणी होती. तो 8 किलोमीटरची लांबी 993 म्हणजे जवळपास 10 करोड रुपये. निपाणे ते आखतवाडे हा 3 किलोमीटर असलेला रस्ता, त्याच्यासाठी 4,62,00,000 रुपये मंजूर केलेले. नावरे, बांबरूड, मळगाव ते तालुका हद्द वडाळा हा देखील रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता. ती 5.5 किलोमीटरची लांबी आहे, त्याच्यासाठी 6,98,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. निंभोरा, बोदर्डे, बोरनार, घुसर्डी रस्ता हा 8 किलोमीटरची लांबी आहे, याच्यासाठी 944 म्हणजे जवळपास 9.5 करोड. अशी एकूण लांबी 56.97 किलोमीटर म्हणजे जवळपास 57 किलोमीटरची लांबी आणि 74.31 लक्ष म्हणजे जवळपास 74.5 करोड रुपयाचा निधी आत्ताच त्याची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. त्याचं टेंडर फ्लॅश झालेलं आहे, लवकरच त्याची देखील वर्क ऑर्डर होईल अशी शक्यता आहे. यानंतर इथे जर पाहिलं तर अल्पसंख्याकांसाठी भडगाव शहरासाठी अल्पसंख्याक आक्सानगरमध्ये म्हणजे अल्पसंख्याक वस्तीमध्ये जवळपास 1.5 करोड रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला आहे. मागासवर्गीय म्हणजे दलित वस्तीसाठी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आपण विषय मार्गी लावायचा प्रयत्न केला. मागच्या 8 दिवसापूर्वी 5 करोड रुपयाचा निधी मागासवर्गीय वस्तींसाठी आणला आणि आत्ता पुन्हा 3 तारखेला 5 करोड रुपयाचा निधी पुन्हा आपण या ठिकाणी आणलेला आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातलं मागासवर्गीय वस्तीचं, दलित वस्तीचं एकही काम आता शिल्लक राहणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. गाववाईज मी कदाचित सांगू शकेल, परंतु आता ती मोठी यादी असल्यामुळे मी तुम्हाला गाववाईज सांगणार नाही. त्यानंतर 25-15 मध्ये पूर्वी 6 करोड रुपये आणले आणि आत्ता हा 5 करोड रुपयाचा GR त्याची टेंडर झालं. वर्क ऑर्डर आता आज उद्यामध्ये वर्क ऑर्डर त्याची होईल. याचा हा 500 लक्षचा म्हणजे 5 करोड रुपयाचा निधी याला देखील आणलेला आहे. आणि याच्यात आपण मागच्या काळामध्ये जवळपास 250 ते 300 किलोमीटर रस्ते, शेतपानंद रस्ते या ठिकाणी मंजूर केलेले होते, परंतु अजून अनेक आमच्या शेतकरी बांधवांच्या या शेतीच्या संदर्भात अडचणी होत्या. त्या अडचणी दूर करण्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा जवळपास किती आहेत रे, पुन्हा 25-30 रस्ते आणि आज देखील एक GR येतोय
म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गावातले 150च्या 150 गावातले किमान 1-1, 2-2, 3-3 रस्ते हे 100% पूर्णत्वास येतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे। मला सांगताना आनंद होतो की आज जर का आपण पाहिलं तर पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये जे अतिक्रमित घरं आहेत आणि त्या अतिक्रमित घरांना नियमित करण्याच्यासाठी 2017मध्ये जो कायदा तयार झाला त्या कायद्याचा आधार घेऊन आम्ही प्रचंड प्रयत्न केला की ही जी काही जागा मोजणीच्यासाठी जो पैसा प्रत्येक व्यक्तीला द्यावा लागतो तो द्यावा लागू नये याच्यासाठी माझा प्रयत्न चालला होता की महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांना विनंती करून ही जी काही मोजणी फी आहे ती जवळपास 40-45 लाख रुपये एका गावाची आहे, म्हणजे पाचोरा शहराची आणि भडगाव शहराची 30-35 लाख रुपये। कारण पाचोरा शहरामध्ये जवळपास 3500 ते 3600 घरं असे आहेत की ते अतिक्रमित आहेत, ते फक्त इमला मालक आहेत, ते जागा मालक नाहीत। म्हणून ह्या जागांची मोजणी फी ही शासनाने द्यावी किंवा नगरपालिकेने द्यावी किंवा DPDCने द्यावी असा माझा 1-2 वर्षापासूनचा प्रयत्न होता। त्या प्रयत्नांना मला यश आलं नाही, परंतु नगरपालिकेमध्ये आपण असं ठरवलं की नगरपालिकेची डायरेक्ट 40-50 लाख रुपये देण्याची कुवत नाही, पण करणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही जवळपास 7-8-10 टप्पे ह्या 30-35 म्हणजे 3-3.5 हजार घरांचे 7-8-10 टप्पे पाडले आणि त्या टप्प्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे सगळे अतिक्रमित घरं नावावर करण्यासाठी ती जागा मोजणं पहिल्यांदा गरजेचं आहे। म्हणून आपल्या नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय देवरे साहेब यांनी मला वाटतं 10 लाख रुपये मोजणी फी 4 लाख रुपये भरले तर सध्या 4 लाख रुपये आत्ता भरलेले आहेत। 10 लाख रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आपण भरणार आहोत। आता तातडीने तो जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा मोजून आणि तात्काळ ते घरं आपल्याला कसे नावावर लावता येतील हा प्रयत्न आपला चाललेला आहे। तीच परिस्थिती भडगाव शहरात आहे। भडगाव शहरातले सुद्धा एक 10-1 लाख रुपये भरून ते सगळे जे अतिक्रमित घरं आहेत ते घरं नावे लावण्याच्या संदर्भातला प्रयत्न आहे। तिसरा एक महत्त्वाचा विषय पाचोरा शहरातला होता की पाचोरा शहरातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि आमच्या सर्व समाज बांधवांची अशी मागणी होती की या पुतळ्याची उंची वाढावी। कारण शेवटी बाबासाहेबांची एक विचारांची उंचीचा विचार जर का आपण केला तर त्यांच्या विचारांच्या उंचीला न शोभणारा तो पुतळा होता। म्हणून सर्व समाज बांधवांचा आग्रह होता की बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवावी। आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आयुषजी प्रसाद यांच्या वेळोवेळी भेटी घेऊन त्यांच्याकडून आपल्याला सिग्नल मिळालेला आहे। आम्ही नाशिकची एक एजन्सी आहे जे मूर्तिकार आहेत की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास 70-80% पुतळ्यांचं काम महाराष्ट्रातल्या त्यांनी केलेलं आहे। अशा या एजन्सीला आमंत्रित करून रीतसर आपण टेंडर काढून त्यांना टेंडर दिलेलं आहे। तो सगळा अहवाल मागवण्याचं काम मला वाटतं नगरपालिका प्रशासनाकडून चाललेलं आहे। निश्चितपणे येणाऱ्या काही महिन्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढून पुन्हा त्या पुतळ्याचं सुशोभीकरण आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा विषय की आपण या विषयाबरोबरच महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक आपण मागच्या काळात उभं केलं, संभाजी महाराजांचं स्मारक आपण उभं केलं, परंतु आपल्याला त्या ठिकाणी पुतळ्यांचं नियोजन करायचं आहे। म्हणून त्याचा देखील प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे टाकलेला आहे। त्याच पद्धतीने आम्ही भडगाव नगरपालिकेमध्ये थोडीशी अडचण टेक्निकल अशी आहे की नगरपालिकेकडे जागेची अवेलेबिलिटी नाही। त्याच्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना मी पत्र देऊन त्यांना विनंती केली आहे की शासनाची जी जागा आहे मग ती महसूलची असेल, जिल्हा परिषदेची असेल, BNCची असेल, या सगळ्या विभागांकडून ह्या जागा आम्हाला उपलब्ध करून द्याव्या की जेणेकरून आज भडगाव शहरामध्ये कुठल्याही पुतळ्याची निर्मिती झालेली नाही। आणि म्हणून एकाच वेळेस बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि महात्मा ज्योतिबा फुले
या तिघांचीही पुतळ्यांची निर्मिती करण्याचा प्रवास आपण आता नगरपालिकेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पाचाऱ्या आणि भडगाव मतदारसंघामध्ये शहरामध्ये 100% हे तिघही पुतळ्यांची निर्मिती होईल याचा मला सार्थ विश्वास आहे, अभिमान आहे. आपण पाचोरा शहर, पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यामध्ये हा प्रयत्न केला की आमचं सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक गावामध्ये महाराजांचं स्मारक असावं. याच्यासाठी जवळपास 150च्या 150 गावांमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकं उभी केली. आणि मी विनंती ग्रामीण भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांना विनंती केलेली आहे की आपण तात्काळ ठराव करून ते जे स्मारक आपण उभं केलेलं आहे किंवा उभं राहतं आहे त्या स्मारकावर येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निर्मिती आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही परवानग्या आहेत त्या सगळ्या परवानग्या मिळवण्याच्यासाठी आपल्या गावातली ग्रामसभा घेऊन ठराव करून माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जर का पाठवलं तर मला वाटतं 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी महोदय या प्रत्येक गावाला परवानगी देतील अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच जे जे आमचे बंजारा समाजाच्या वस्त्या आहेत त्या बंजारा समाजाच्या वस्तींमध्ये आपण सेवालाल महाराजांचे स्मारक उभी करतो आहे. त्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आमच्या आदिवासी वस्त्या आहेत त्या आदिवासी वस्तींमध्ये एकलव्य महाराजांचे स्मारक आपण उभे करतो आहे. अनेकदा असं व्हायचं की तो अत्यंत आदिवासी समाज, मोलमजुरी करणारा समाज, त्यांची अतिशय छोटीशी अपेक्षा, माफक अशी अपेक्षा असायची की सेवालाल महाराज हे आमचं दैवत आहे आणि आम्हाला त्यांची मूर्ती द्यावी अशी मागणी वारंवार आदिवासी बांधवांची असायची. आणि म्हणून आपण आदिवासी समाजासाठी सुद्धा त्या सगळ्यांच्या वस्तीमध्ये आदिवासी बांधवांसाठी एकलव्य महाराजांचं स्मारकाचा पहिला टप्पा 25 गावांमध्ये आपण मंजूर केलेला आहे. त्यांच्या देखील कामांना सुरुवात झाली. पण स्मारकं झाल्यानंतर त्यांची जी मागणी होती की आम्हाला एकलव्य महाराजांची मूर्ती असावी तर त्यांना सुद्धा 150च्या 150 गावांमध्ये मूर्ती देण्याचं आश्वासन म्हणण्यापेक्षा आपण देण्याची सुरुवात कालच एकलव्य समाजाचा, आदिवासी समाजाचा मेळावा आपला झाला. त्या मेळाव्यामध्ये 6 मूर्तींचं पूजन करून प्रायोगिक तत्वावर त्या 6 मूर्त्या 6 गावांना गेलेल्या आहेत. येणाऱ्या 8 दिवसाच्या आत प्रत्येक गावातल्या आदिवासी बांधवांच्या वस्तीपर्यंत एकलव्य महाराजांची मूर्ती पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आदिवासी समाजामध्येच 2 भाग आहेत. एक आपला तडवी समाज आणि एक आपला काटोनी भिल्ल आदिवासी समाज. तर काटोनी भिल्ल आदिवासी समाज हे एकलव्य महाराजांचं पूजन करतात आणि तडवी समाज हा समाज बिरसा मुंडाजींचं त्या ठिकाणी पूजन करतात. त्याच्यामुळे तडवी समाजाच्या वस्तीमध्ये आपण बिरसा मुंडांची देखील मूर्तीची व्यवस्था करतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.